काय म्हणतात जनाबाई महाराज, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया दूर, हृदयबंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला, शब्दे केली जाडा जोडी, विठ्ठल पायी घातली बेडी, सोहम शब्दाचा मारा केला, आत विठ्ठल कोंडीला, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया दोर, जणी म्हणे बा विठ्ठला, जणी म्हणे बा विठ्ठला, जीवे न सोडी मी तुला, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया दोर, विठ्ठल
थोडे समोर समोर सरका की थोडं सर्वांना जागा द्या. मी आल्यापासून म्हणायलो गर्दी करू नका, सर्वांना जागा द्या. वडा महागल्ली इकडे या, माणसं पुढे या, पुढे या, तुम्हाला माझी शपथ आहे. उठा, या पुढे, पुढे पुढे सरका, माता मावल्या सरका पुढे. फार गर्दी आहे, सर्वांना जागा द्या. दरीला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया दोर, मस्तक माझा पायावरिया, वारकरी संताचा, वारकरी संताचा, वारकरी संताचा, वारकरी संताचा, वारकरी संताचा, मस्तक माझे पायावरी, मस्तक माझे पायावरी, वारकरी संताचा, वारकरी संताचा, मस्तक माझे पायावरी, मस्तक माझे पायावरी, वारकरी संताचा, वारकरी संताचा. पंढरपुरात प्रतिवार, पंढरपुरात जाती महादार हरीच्या भेटी, जाती महादार हरीच्या भेटी, वारकरी संताचा, या वारकरी संताचा, माझे पायावरी, मस्तक माझे पायावरी, वारकरी संताचा, वारकरी मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या, काय माझी वाणी मानेल संतांसी, रंजवो चित्तासी अफुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा, धन्य धन्य नामदेव, सकळ वैष्णवाचा राव. धरीला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया दोर. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग, महान भगवत भक्त, देवाच्या लाडक्या असणाऱ्या भक्त श्री संत जनाबाई महाराज आजच्या अभंगातून भगवंताला मी आपलंस कसं केलं याची गाथा प्रतिपादन करतात. विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार, म्हणजे दरवर्षीप्रमाणे चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह जवळ जवळ हे 35वं वर्ष आहे. विचारलं मी, 35 वर्ष झाली सप्ताहाला. म्हणजे आपला सप्ताह तारुण्याच्या आता वर गेलेला आहे, नाही का? आणि म्हणून मोठ्या आनंदानं याही वर्षी आपण हा अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या आनंदाने साजरा करत आहात. आजची ही दुसऱ्या दिवसाची सेवा परमवंदनीय गुरुवर्य श्री संत एकनाथ गुरु नामदेव महाराज यांची ही सेवा अज्ञान पामर बालकाकडे आलेली अगदी वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
संत जनाबाई महाराज नाही का यांचा अभंग आहे 5 चरणाचा. हा अभंग सर्वांच्या पाठातला आहे नाही का, महाराजांच्या पाठातला, गायकांच्या पाठातला, टाळकऱ्यांच्या पाठातला, विणेकरांच्या पाठातला, मृदंग वादकांच्या सुद्धा पाठातला. ऐकी नाही महाराज, सर्वांच्या पाठातला हा सोपा अभंग आहे. नाही नाही बसणाऱ्यांच्या सुद्धा पाठ असलेला हा अभंग आहे. सगळ्या माता मावल्यांच्या सुद्धा अभंग काय आहे बोला की माय, पाठातला आहे, ऐकलेला आहे, सगळ्यांच्या कानावरून गेलेला हा अभंग आहे. आणि ज्याच्या कानावरूनच हा अभंग गेला नाही त्याला माणूस म्हणू नये, त्याला ढोर म्हणावं. विठ्ठल विठ्ठल एवढा हा सोपा अभंग, आपलं आयुष्य गेलं हे अभंग ऐकून नाही का. हे चालही तशीच म्हणली महाराजांनी, जे अभंगाची चाल होती तशीच चाल म्हणली. टाळी वाजवा त्यांच्या करता. म्हणून हा सर्वांच्या परिचयाचा अभंग आहे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सप्ताहामध्ये एक थोडस बारकाईचं जर चिंतन पाहिलं, सगळे बरेच अभंग हे तुकोबारायांचे घेतले जातात सेवेकरता. पण आमच्या गुरुवरे बाबांचा असा आग्रह असतो की सप्ताहामध्ये सगळ्या संतांच्या अभंगाचं चिंतन व्हावं. बरोबर आहे का? सगळ्या संतांच्या अभंगाचे चिंतन व्हावं याच्याकरता आज आपण जनाबाई महाराजांचा अभंग सेवेकरिता या ठिकाणी घेतलेला आहे. थोडस वेळेमध्ये चिंतन करू. विठ्ठल विठ्ठल काय जनाबाईंचा अधिकार मोठा असेल पहा की. गंगाखेडच्या आपल्या जनाबाई, परभणी जिल्ह्यातल्या आपल्या जवळच्या जनाबाई, कोण कोण गेलत गंगाखेडला सांगा बरं. जनाबाईच्या मंदिरात कोण कोण गेलत तुम्ही हात वर करून सांगा. नसेल गेला तर आता जाऊन या आणि जनाबाईचं दर्शन घेऊन या. त्या ठिकाणचं जन्मस्थान आहे तिथे. आणि त्या संत जनाबाई महाराज पंढरपुरामध्ये श्री संत नामदेव महाराजांच्या घरी वास्तव्य करायला, नामदेव महाराजांच्या दासी म्हणून जनाबाई महाराज त्या ठिकाणी सेवा करायला लागलेले आहेत. काय मोठा अधिकार असेल त्यांचा, काय मोठा अधिकार असेल. महाराज एवढा अधिकार त्यांना कसा प्राप्त झाला, एवढा उच्च कोटीचा अधिकार. काही त्यांनी जप, अनुष्ठान, तप, तीर्थयात्रा, यज्ञ, याग हे केलं काय हो? काही केलं नाही. एवढा मोठा अधिकार कसा प्राप्त झाला? महाराज जे जे मोठ्या मोठ्यांना जमलं नाही, जो मोठ्या मोठ्या ऋषी मुनी तपस्वी लोकांना जमला नाही, तो अधिकार माझ्या जनाबाईंनी प्राप्त करून घेतला. विठ्ठल नाही का. हजारो वर्ष ऋषी मुनींनी तप केलं. त्या पराशर ऋषीचं तप किती होतं शिवराम महाराज? 60,000 वर्ष तप केलं म्हणून. पण एका बाई करता ते 60,000 तप खर्च करून टाकले. असं हे तप सगळे ऋषी मुनी तपश्चर्या केले, ध्यान केले, पण भगवत प्राप्ती झाली नाही. माझ्या जनाबाईंनी ती भगवत प्राप्ती करून घेतली. योगियाच्या ध्याने मागे थोडे मागे थोडे
योगियाच्या ध्याने चॅटीला आवाज द्या, फुल्ल आवाज सोडा मृदंगाचा. योगियाच्या ध्याने ध्याताना तुळसी तो तू आम्हा पासी मागे पुढे. योग्यांच्या ध्यानामध्ये नाही, मनामध्ये नाही असा हा पांडुरंग परमात्मा जनाबाईच्या मागे पुढे फिरायचा. विठाला विठाला मोठे साधू जनाबाईचं दर्शन घेण्याकरता आले. पंढरपुरामध्ये महान संत जनाबाई दर्शन घेण्याकरता आले. कबीर महाराज दर्शन घेण्याकरता आले जनाबाईचं. आणि योगायोगानं जनाबाई गौऱ्या आणण्याकरता रानामध्ये गेल्या होत्या. ते पहिलं हुडवे राहत होते गौऱ्याचे. आता आहेत की गावामध्ये गौऱ्याचे हुडवे? होय, आता राहील नाही. ते गॅस निघालाय, गॅस टुटकून पेटवाल्याचा गॅस, टुटकून गॅस वालाय ते चालू. आता चूल राहिली नाही, जाळण राहिले नाही, गौऱ्या राहिल्या नाही. त्या होळीला गौऱ्या हुडकावं लागल्यात. आता कुठं 5 गौऱ्या भेटल्या तर भेटाल्यात. जनाबाई गौऱ्या आणण्याकरता त्या ठिकाणी गेलेल्या आहेत. आणि सगळ्या त्या जनाबाईच्या शेजारणी मैत्रिणी असलेल्या त्याही गौऱ्या आणण्याकरता गेलेल्या आहेत. आणि त्या जागी त्यांचं भांडण पेटलं. ह्या गौऱ्या माझ्या आहेत. ती म्हणायला लागली ह्या गौऱ्या माझ्या आहेत, या गौऱ्या माझ्या आहेत. एवढ्यामध्ये कबीर महाराज तिथे आले. कबीर महाराजांना वाटू लागलं मी ज्या संत महात्म्याचं दर्शन घेण्याकरता आलेलो आहे आणि त्या जनाबाई महाराज इथं भांडण करायला, ही जणी भांडण करायली इथे. चला म्हणले वापस जावं, काही फायदा नाही, आपण भेटू. जोरात लागलं महाराज भांडण. पदर खवलेला आहे, भांडण जोरात सुरू झालं. ह्या माझ्या गौऱ्या, त्या तुझ्या गौऱ्या, ह्या माझ्या गौऱ्या. कबीर महाराज तिथे आले. जनाबाईंनी सांगितलं महाराज तुम्हीच सांगा म्हणले ह्या गौऱ्या कोणाच्या आहेत. मी कसं सांगू बाई, मी काय करू. महाराज ज्या गौरीच्या मुखातून विठ्ठल 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 असा आवाज येईल ती गौरी जनीची. ज्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल आवाज येणार नाही ती गौरी माझी नाही. खरंच बघितलं महाराजांनी कान लावून गौरीला. गौरी कानाला लावली. गौरीतून विठ्ठल 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 आवाज येऊ लागलेला आहे. ती गौरी जनाबाईची. ज्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल आवाज नाही ते कबीर महाराजांनी फेकून द्यायची इकडे भिरकुणी. जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल 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 म्हणत होत्या. आपले थोबाड कीर्तनात बसून विठ्ठल विठ्ठल म्हणत नाहीत. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. आपलं मुख दिवसातून किती वेळेस विठ्ठल विठ्ठल म्हणते. विठ्ठल येतच नाही आपल्या मुखाला. धन 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 जळून जाते. मान पान मान पान मान पान.
त्याच्यातच आपलं जीवन गेलं. घर दार लेकर बाळ नातू पंतू हे सगळं आपल्या मुखाला, पण विठ्ठल आपल्या मुखाला. बोला की आता मी जाऊ काय घरला निघून? विठ्ठल आपल्या मुखाला नाही. ज्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल अशा प्रकारच्या म्हणायच्या, जनाबाईच्या आपलं मुख विठ्ठल विठ्ठल म्हणावं याच्याकरता हा सायास. महाराज कबीर महाराजांना त्यांचा अधिकार प्राप्त झालेला आहे. आणि अशा असणाऱ्या या जनाबाई महाराज, त्या जनाबाई महाराजांना काही साधकांनी प्रश्न केला. जनाबाई महाराज, तुम्ही या देवाला तुम्ही आपलंस कसं केलं? हा तुमच्या मागे पुढे एवढा कसा फिरतो? काय अधिकार असेल? ज्या वेळेला जनाबाईला ते गौऱ्याचं गाठोड उचलत नव्हतं ना, तेव्हा पांडुरंगाने यावं आणि ते जनाबाईचं गाठोड, गौऱ्याचं गाठोड देवानं भगवंतांनी डोक्यावर उचलून घ्यावं आणि पुढे चालावं. झाडलं वा वा. टाळी वाजवा सकाराम महाराजांना. महाराज प्रमाण असं दिलं पाहिजे, ते प्रमाण दिल्याबरोबर फिट बसलं पाहिजे, त्याला प्रमाण म्हणावं. नसलं तर काही काही कीर्तनात आम्हाला प्रमाण भेटतात महाराज. परमान एकीकड, गायक एकीकड, महाराज एकीकड, पकवाजा व्हाळाला. हे किती सुंदर जोड लागला इथं, सुंदर. पण आता एकेरी प्रमाण म्हणायचे, आहे की नाही? भरपूर प्रमाण म्हणायचे, पण आता कसे एकेरी 8 तास. भरपूर प्रमाण म्हणायचे, सगळ्यांनी म्हणायचे. येणे खऱ्या नाही म्हणा बरं, जमते. पण ते मला गौसाव परमान काय हो, गौसाव. झाड लोट कारी जाणी, केर भरी चक्र पाणी. काय अधिकार आहे जनाबाईचा? जनाबाईनं पहाटे उठावं, झाडून काढावं, देवानं कचरा भरावा, अधिकार आहे. पहाटेच्या वेळेला जनाबाईंनी दळण दळावं. जात होतं पहिलं, जात. आता जात राहिलं नाही. आहेत का गावात जाते?
ए माता मावल्या, ऐकू आली की नाही तुम्हाला कीर्तन? येऊ तिथे येऊन सांगू का? जात आहे की नाही? जात पहिल्याच्या काळामध्ये जात होत, आता जात राहील नाही. आता गडी दळायला चाललाय. कुठं निघाले हो महाराज? शिवराम महाराज महाराजाला विचारलं लयात, महाराज कुठं निघाले? दळाय चलो म्हणला. गडी दळू लागले. त्या जात्याचं नावच आहे जात. काय? जात 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 गेलं. कडब्याच्या वळीवर गेलं तिकडे. माझ्याकडे काय बघायला? ते कडब्याच्या वळीवर झापायला ठुले. आता ते चव्हाळ जात. जनाबाई महाराज जात्यावर दळायला बसल्याबरोबर महाराज कमी माणसं होते काय? नामयाचे घरी 14 जणे. स्मरती हरी 14 माणसाचं दळण दळायचं. पहाटे 4ला उठायच्या. जनाबाई महाराज जात्यावर बसायच्या. देवा एवढं दळण मी कशी दळू रे आता? मला दळू लागण्याकरता तू ये देवा ये. महाराज विटेवरचा पांडुरंग परमात्मा वीट सोडून जनाबाईच्या घरी यायचा आणि एक पाय लांब करून एक पाय जवळ करून जनाबाईच्या समोर दळण दळू लागण्याकरता बसायचा. काय अधिकार असेल? आणि दळण दळत असताना जणे तुझे अभंग किती गोड असतात बरं. मन नायक अभंग. सुंदर माझे जाते गे फिरते बसुके गुयारा बसुके तुझे विठ्ठला. सुंदर माझे जाते गे बसुके गुयारा बसुके तुझे विठ्ठला. काळी काळी वाजवा. आपण दळण दळत असताना काय करतो बाय? बोलत बोलत दळण दळतो. तसं करायचं नाही. जात दळण दळत असताना भगवंताला बोलवायचं. म्हणा बरं सर्वांनी माता मौले माग. सुंदर माझे जाते गे फिरते बहुते. सुंदर माझे जाते गे फिरते बहुते. म्हणा पुरुष मंडळी सर्वांनी म्हणा. ओव्या गाओ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. बारीक बारीक. ओव्या गाओ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. गोड आवाज आहे माता मौल्याचा. टाळी वाजवायला. मरून मी तुमच्या पोटाला यावा इतका गोड आवाज. खरंच आहे बरं. नसलं तर काही काही गावामध्ये आम्हाला आमचे मित्र बसले की माग. तुम्हाला सांगतो काही काही गावामध्ये मना माय म्हणलं की घोगऱ्याच गळ्याच्या बाया निघू लागल्या. घोगराच गळा ते. सुंदर माझ्या जाते गे. आई घोगरा गळा कशी काढाली शे सुमन. गोड आवाज आहे तुमच्या सर्वांचा. वा. हे दळण दळत असताना लग्नामध्ये हे दळण दळता की तुम्ही हे असं भगवंताचं भजन म्हणावं. उग बाता मारीत दळीत जाऊ नये. दलिता कालिदा दलिता कालिदा. तुझा काही रे अनंत. तुझा काही रे अनंत. दलिता कालिदा दलिता कालिदा.
दळिता कांडिता तुझ गाई रे आनंदा तुझ गाई रे आनंदा तुझ गाई रे आनंदा. हो किती छान वाटते बघा बरं असं दळू लागल्यावर. पण आमच्या माता मोल्या किरकिर किरकिर करीत दळतात. एवढे तोंड आहेत माझ्या नशिबाला खायला ऐकत आहे. भगवंताचं भजन करावं, काही चांगलं गावं, ते पीठ आलेलं काही प्रसाद होईल, काही त्याच्यात नामचिंतन जाईल, प्रसाद होईल. ते नाहीच. स्वयंपाक करताना नामचिंतन करावं, दळण दळताना नामचिंतन करावं, भांडे घासताना नामचिंतन करावं, धुणे धुताना नामचिंतन करावं. तोंडाला काही काम राहते का? हरी बोल. काहीच काम राहत नाही. दळिता कांडिता जेविता गे बाई राम वेळोवेळा आम्ही गाऊ उभी. दळिता कांडिता जेविता गे बाई. जेवण करताना सुद्धा नामचिंतन करायचं. ते अन्न प्रसाद होत असते, प्रसाद. आता मी आलो तेव्हा पंक्ती चालू होत्या, मस्त जेवू लागले सगळे, प्रसाद घेऊ लागले. सगळ्या अन्नदात्यांना खूप खूप महाराजांचा आशीर्वाद. अतिशय अन्नदानाला अत्यंत अनन्यसाधारण महत्व आहे. जेवणाऱ्यालाही तितकंच महत्व आहे आणि जेवून कीर्तनाला येणाऱ्याला महत्व आहे. विठला विठला सप्त्यातल्या पंक्तीचं जेवण जर घरी झोपला, आता आज दुसरा दिवस आहे, थोडीशी सूट, तरी ऐकू येत असलं तर या घरचे. आणि म्हणून या ठिकाणी येऊन बसावं. जो प्रसाद तुम्ही ग्रहण केलाय तो शरीराचा प्रसाद झाला. आता मनाचा प्रसाद म्हणजे कीर्तन. लक्षात घ्या. टाळी वाजवा जोरात. नुसती शरीराची तृप्ती नको, आमच्या मनाची तृप्ती, आमच्या चित्ताची जर तृप्ती कुठे असेल तर ते कीर्तन श्रवणामध्ये आहे. भगवंत आले, बसले जवळ. जणे अभंगमन की गये. माझ्या मागे कोण म्हणेल, माझ्या मागे गायक नाही देवा, कोण म्हणेल? मी म्हणतो तुझ्या मागे. बर म्हणे का अभंग. जनाबाईने पुढे म्हणावं. पांडुरंग आमोचा पिता, पांडुरंग आमोचा पिता. देवाने तसंच म्हणावं मागे. पांडुरंग आमोचा पिता. पुन्हा जनाबाईंनी पुढे म्हणावं. रखुमाबाई आमोची माता, रखुमाबाई आमोची माता. पुन्हा देवानं काय म्हणावं मागे. रखुमाबाई आमोची माता. रुक्मिणी जवळच होती, तिथं डोळे वासून बघू लागली देवाकडे. मला माता म्हणता तुम्ही? जनाबाई म्हणाले देवा, अरे रुक्मिणी कोण आहे तुमची? ते म्हणले आमचं खटलं आहे, खटलं. काय म्हणता? अगं जणे, तुझे अभंगच इतके गोड आहेत, ते गोड अभंग मला म्हणू वाटतात जणे. डोळ्यातून पाणी याचं भगवंताच्या, आणि ते अभंग जनाबाईंनी गावं. विठ्ठल विठ्ठल असेल जनाबाईची, बस अशी भक्ती करावं महाराज. जीवनामध्ये आल्यानंतर अशी भक्ती करावी, बस झालं सगळं.
नाही का ते भगवंताचा नवरत्नाचा हार विसरला. दळण दळल्यानंतर रावळामध्ये सगळे ब्राह्मण आले, देवाची पूजा करायची. पहाटेची काकडा सगळे ऋषी मुनी गणगंधर्व देव आले. देव गडबडीनं उठून गेले आणि हार तिथंच राहिला नवरत्नाचा. पाहिलं भगवंताचा हार चोरीला गेला. भगवंताचा हार चोरीला गेला. काय करावं, कसं करावं आता? सगळे शिपाई सोडले पंढरपुरामध्ये शोधण्याकरता. सगळे शोध घेत 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 जनाबाईच्या घरी आले. जनाबाईला आठवण नाही कामामध्ये, भगवंताने हार विसरलाय. महाराज जनाबाईच्या घरी येऊन पाहिलं, अरे ही चोर आहे, जणी चोर आहे. भक्तीचा अवडंबर घेते वरून वरून आणि ही भगवंताच्या रावळात येऊन हिनं भगवंताचा हार चोरला. हिला मोठ्यातली मोठ्या शिक्षा द्या, हिला शिळावर द्या, शिळावर. फरमान काढलं. महाराज शिळावर देण्यासाठी निघाले. दुसऱ्या दिवशी जनाबाईच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा यायला लागल्यात. हे देवा, मी काय चुकले? अरे तुझा न्याय कसा आहे हा? मी तुझी भक्ती केली, तुझं नामचिंतन घेतलं, म्हणून ही माझी चूक. देवा, महाराज जनाबाई सारखं भांडण संतामध्ये कोणीच केलं नाही देवासोबत. तुझे रांडरंडकी झाली, तुझे रांडरंडकी झाली. सती सावित्री जुडाली, सती सती सावित्री जुडाली. अरे अरे विठ्ठल, मूळ मायेच्या कारट्या. महाराज शब्द सगळ्या शिव्याच आहेत जनाबाई महाराजांच्या पांडुरंगाला, पण त्यामध्ये प्रेम आहे, लक्षात घ्या. विढल विढल त्यामध्ये एवढं प्रेम आहे, लोण्याहूनही मौतीचं प्रेम आहे, लक्षात घ्या. हे प्रेम आहे, भक्ती प्रेम. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, धुंद धुंद झाला तुझा दरबार. काय वाक्य आहेत. आणि या कलियुगात काय व्हायले तेच व्हायले. सगळ्या अशा प्रकारचा दुष्टाचा बहुमान. असं बरंच जनाबाईनं पांडुरंगाला त्या ठिकाणी सांगितलं. शिळावर देण्याची वेळ आली. ओव्या गाऊन स्वरात दासी जनीच्या घरात दळण दळीले सख्या श्रीहरी. आड चोरीचा माझ्यावरी. रडायला लागली जनाबाई. महाराज पांडुरंगाला कळालं आणि शिळावर देणार एवढ्यामध्ये त्या शिळाचं काय झालं? पाणी पाणी झालं, पाणी झालं.
एवढा अधिकार जनाबाईंचा सर्वांना कळाला आणि वाजत गाजत टाळ मृदंगाच्या गजरामध्ये त्या ठिकाणी जनाबाईंचं त्या ठिकाणी कौतुक केलं, दिंडी काढली, स्वागत जागोजागी केलं. जनाबाईचे अनेक अभंग त्या ठिकाणी संत मालिकेमध्ये आहेत. संतांनी विचारलं साधकांनी, जनाबाई महाराज तुम्ही एवढा अधिकार कसा प्राप्त करून घेतला, काय केलं तुम्ही जीवनामध्ये? जनाबाईंनी त्यांच्याच भाषेमध्ये मोठं गोड उत्तर दिलं. त्या अभंगाच्या पहिल्या तसंच खुशखुशीत उत्तर दिलं. दरीला पंढरीचा चोर, तो पंढरीचा असणारा पांडुरंग परमात्मा मी काय केलेलं आहे, धरलेला आहे. तर नुसतं पांडुरंगाचं नाव घेतलं नाही, त्याला काय म्हणलं, त्याला चोर म्हणलं, चोर. सगळे साधक विचारायला लागले, जनाबाई महाराज तुम्ही पांडुरंगाला चोर म्हणता? ते म्हणले का म्हणू नये? पांडुरंग कुठं चोर असतो का? देव कुठं चोर असतो का? जनाबाई म्हणायला लागली, अरे तो सगळ्यात मोठा चोर आहे. चोरच आहे. विचारा की पुराणाला, 18 पुराण, ऐसा पुराण प्रसिद्ध चोर. ह्याला म्हणावं नीट लाईनीमध्ये कीर्तन, विठ्ठल विठ्ठल अशी कीर्तनच राहिलेत महाराज शिवराम महाराज. आता काय सांगायले ती कीर्तनात, तेलाच ठाऊक, ते ऐकणाऱ्यालाच ठाऊक. विठ्ठल विठ्ठल मला ते तरुण पोराचे कीर्तनच आवडून असेल. ते काय बोलाले तीन, ते काय म्हणाले तीन, काय सोंकीन काय ढोंकी, असं फडकरी वारकरी कीर्तन मस्त उगा आपला. ऐसा पुराण प्रसिद्ध चोर, केशव नाम्याचा दातार, पंढरपुरी उभासे विटेवर, भक्त पुंडलिकासाठी. हे खरा चोर आहे.
त्याच्यासारखा मोठा चोर अजून जन्मायचा आहे. विठाला विठाला हे असली भुरटे चोर नाही उग. कोणाचं बकीट चोर, कोणाची घागर चोर. सप्त्याला आल्यावर चप्पलच घेऊन जाय, कीर्तनाला आल्यावर घोंगडच घेऊन जाय. हे असले भुरटे चोर नव्हते. हे सगळ्यात मोठा चोर. बरं काय चोरला असेल त्यांनी? देवाला चोर कसं म्हणावं? महाराज तो चोरच आहे. नाही का त्या पुराणांना विचारा. भागवत पुराणामध्ये ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये प्रकट झालेले आहेत, त्यावेळेला सगळ्या गोप गोपींचं काय चोरलं? चित्त चोरिले नंदाच्या नंदाने, चित्त चोरिले नंदाच्या नंदाने, चित्त चोरिले नंदाच्या नंदाने, चित्त चोरिले नंदाच्या नंदाने. तुका म्हणे करुणाध्वजे करुणा ध्वज. काय कीर्तन सोड म्हणाले काय म्हणा सोड काय. पण हे दिलेला नेम आमचा नेम टिकून ठेवावा लागते बरं. आम्ही आधीच नेम देत नाही. आता हे महाराजांचा नेम आहे म्हणून मला यावं लागले. आज योगायोगानं घरी होतो, फोन आला. दिलेला नेम टिकून ठेवा. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून त्या गोपींचं गोपाळांचं सगळं भगवंतांनी काय केलेलं आहे? चित्ताचं हरण केलेलं आहे. चित्त चोरिले नंदाच्या नंदने. चित्ताचं आकर्षण करणारा तो भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. सगळ्या गोप गोपाळांचं मन त्यानं वेधून घेतलेलं आहे. वेधिले ओ माना तयाचे गोणे. सगळ्यांचं मन चित्त हरण केले. सगळ्या गोप गोपी भुलून गेलेल्या आहेत. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. ते निवेधिले ते निवेधिले ते निवेधिले मन. सगळं चित्त त्या गोकुळवासियांचं भगवंतांनी आपल्याकडे आकृष्ट केलेलं आहे. चित्त चोरून घेतलेलं आहे. चित्त चोरल्यावर, मन चोरल्यावर आता मन जाग्यावर राहील काय? शरीराने त्या गवळणी घरी आहेत, पण मनाने चित्ताने कुठे आहेत? भगवंताकडे आहेत. लक्षात घ्या. थोडं लक्षपूर्वक ऐका. थोडं गोड सांगतो आता. सगळ्या गवळणी कृष्ण जन्मल्यानंतर पाहण्याकरता निघाल्या. निघाल्यानंतर भगवंताला पाहिलं. पाहिल्या वेद पाहिली आजी वेधुलारी, पाहिली आजी वेधुलारी, पाहिली आनंद वाटला. आता प्रमाण म्हणू नका, काला नाही. आजच सगळ्या गवळणींनी पाहिलं
आणि भगवंताने त्यांचं चित्त आकृष्ट करून घेतलेलं आहे. लक्षपूर्वक आहे का इथं आता थोडं गोड चिंतन आहे. आणि मग ती गवळणी सगळ्या घरी गेल्या. कोणाला पाहून? भगवंताला पाहून घरी गेल्या. ऐका लक्षपूर्वक, चुळबुळ करू नका. घरी गेल्यानंतर चित्त कुठं राहिलं? देवाकडे राहिलं. आणि ह्या शरीराने घरी आल्या. आता काय झालं? एका गवळणीच्या घरी सोयरीक होती. म्हणजे आता तिच्या नवऱ्याची बहीण बारकी, तिला काय म्हणा, नंदच का? नंदची सोयरीक होती गवळणीच्या एका. लक्षपूर्वक आहे का माता मोल? चित्त कोण हरण केलंय? देवानं. हिनं कुठे आहे? घरी. आज काय आहे? सोयरीक. नंदची सोयरीक बारक्या. सगळे सोयरी धायरे आलेले आहेत. सांगितलं आज मोठा गोड स्वयंपाक करा बघा. सुनबाई चांगला स्वयंपाक करा, सोयरे यायलेत आपल्या बबडीला पकायला. बर. सुंदर स्वयंपाक केला. भात, वरण, चपाती, भाजी, अजून काय काय, पापड, भजे, कोशिंबीर. हा याला आवडते कोशिंबीर. अजून काय काय बोलायला काय व्हायला इथं? काय करायचं का आपल्याला सांगा? मट्टा. हा, उन्हाळ्यात मट्टा. अजून काय काय? जिलंबी. श्री बालाजीचा बेत केला. श्री म्हणजे श्रीखंड, बा म्हणजे बालाजी, ला म्हणजे लाडू, आणि जी म्हणजे जिलंबी. सगळे आटम केले महाराज सुंदर. आणि गोड सासू म्हणली एक शिरा कर बरं. म्हणली शिरा. शिरा तुपातला करायचा. बर. सगळं जेवायला तयार झालं. सगळे सोयरे धायरे बसलेले आहेत. जे भोजन करण्याकरता पात्र वाढलेलं आहे. आणि सगळं वाढणं झाल्यानंतर मीठ विसरलं होत. सासू म्हणायला लागली, बाई ते मिठाचं घे बरं लवकरात लवकर. मीठ राहिले, पाहुणे मंडळीला मीठ वाढायचंय. आणि ही सून म्हणणारी त्या किचन मध्ये गेली. मिठाचा डब्बा पाहिला. मिठाचा डब्बा तिनं उघडून पाहिला. त्याच्यात मीठच नको. आता बाई काय झालं असेल? अगं सकाळी मीठ काढून ठेवलं होतं मी याच्यामध्ये. काय झालं असेल? तशाच कलरचा दुसरा डब्बा बघितला. त्याच्यात साखर होती. माय मी शिऱ्यामध्ये साखर टाकली नाही. काय टाकलं? सगळं शिऱ्यामध्ये मीठ टाकून दिलं. आता बाई माझं काही आता खरं नाही. इकडे तर पाहुणे जेवायला बसले. म्हणा महाराज श्लोक. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते. या गवळणीला काय वाटायला? माय आता श्लोक व्हायला. आता काही माझं खरं नाही. कारण तिचं चित्त भगवंतांनी आकृष्ट करून घेतलं होतं. तिला असं वाटायचं हे जर आता शिरा कोणी खाल्ला नाही तर बरं. नसलं तर ह्या सोयऱ्यामधलं एक तरी एका माणसाला तरी अटॅक यावा, झटका यावा, आणि सगळी पंगत काय करावी? उठावी, उठून जावी, असं तिला वाटायचं. कोणाला? त्या सुनबाई म्हणणारीला गवळण. महाराज आता फार घोर पडला. तिला काय करावं? सगळं मीठ पडलं त्याच्यामध्ये, शिऱ्यामध्ये. अर्धा श्लोक झालता. सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरणनो हे जाणीजे यज्ञ कर्म. बोला कुंडली कवळधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. घ्या घ्या म्हणले. आता घ्या, सर्वांनी घ्या. घ्या, तुम्ही घ्या. झालं कीर्तनाच्या आधी. सोयऱ्याला घ्या म्हणल्यावर आता सोयरेच होते ते भायावरी केले महाराज. आता एवढा बेत म्हणल्यावर. आणि योगायोगानं सगळ्या सोयऱ्यानं शिऱ्यात हात घातला. आधी काजूचा शिरा होता, बदामाचा. महाराज सुंदर खुसखुशीत दिसू लागला. आता दुसरं काही खावं की शिऱ्यात हात घातला.
आता हिच्या काळजामध्ये धस्स केलं. आता माझं काही खरं नाही. मला काय बोलतील आणि माझी कशी आरती करतील. आरती माहित आहे की आमच्या माता मावल्या म्हणतात लेकरा, हा बाप येऊ दे तुझी आरतीच करायला होती. तशी माझी आरती झाल्याशिवाय आता राहणार नाही. महाराज सगळ्यांनी शिरा हातात घेतला आणि तोंडात घातल्या बरोबर सर्वजण म्हणायला लागले, वाह काय शिरा झालाय. शिरा खावा तर असा शिरा. विठ्ठल विठ्ठल एवढा सुंदर शिरा होऊन बसला, तो गोड शिरा होऊन बसला. हे कुणी केला बोला, कोणी केला. देवाने केला. ज्याने चित्त आकर्षण केलेलं आहे तो एवढा करतो. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून हा चित्त चोरणारा, सगळ्यांचं चित्त, सगळ्यांचं पाप आकर्षित करणारा आहे. त्रिजन्म पाप संहारणम. कितीही जन्मातलं पाप जरी असलं तरी तो चोरून घेतो भक्ताचं पाप. महाराज जो त्याच्या भक्ती मार्गाला लागलेला आहे त्याचं सगळं हिसकावून घेतो. तो काहीच ठेवत नाही. काय होतं तो तुकोबारायांकडे, किती संपत्ती होती, किती जायदाद होती, पण शेवटच्या क्षणी तुकोबारायांकडे काय शिल्लक राहिलं बोला, काहीच नाही. आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर धाके, जाऊ कुडती भेके, कुत्रे घर राखीती. अशी अवस्था निर्माण झाली. कशामुळे? भक्तीला लागल्यामुळे. भक्तीला लागल्यामुळे. लक्षात ठेवा माय बापांनो, देवाच्या भक्तीला लागल्यानंतर जर आपल्या संसाराचं वाटोळ झालं असेल तर समजावं देव माझ्या जवळ येऊ लागलेला आहे. विठाला विठाला आणि भक्ती मार्गाला लागल्यापासून जर बरकत येऊ लागलेली असेल तर समजावं देव आपल्यापासून दूर गेलेला आहे. दूर गेलेला आहे. लक्षात ठेवा. म्हणून झोपडी असू द्या, पत्राचं घर असू द्या, कौलारूचं घर असू द्या, त्या घरामध्ये भक्ती भावानं शुद्ध भगवंताची भक्ती असावी. शबरी मातेकडे काय होत? काहीच नव्हतं. देव आले की नाही. चित्त हरण करणारा तो परमात्मा आहे. पाप हरण करणारा तो परमात्मा आहे. चोर आहे. म्हणून असा असणारा मोठा चोर मी धरलेला आहे. धरिला पंढरीचा चोर. जनाबाई महाराज कसा धरला? कसा धरला कशाचा आहे? चोर उगच उगच गोसत नसते. त्याच्या गळ्याला मी दोर टाकली आणि तो धरला. गळा बांधुनिया दोर. महाराज फासा टाकला त्याच्या गळ्याला. कोणता फासा आहे? भक्ती रूपी. भक्ती रूपी फासा टाकून त्याच्या गळ्यामध्ये तो दोर अडकवला आणि तो माझ्या भक्तीच्या बळावर धरलेला आहे. विठ्ठल विठ्ठल चोर धरल्यानंतर त्याला, आता चोर धरल्यावर पोलीस कुठे नेऊन ठेवतात सांगा बरं? बोला की झोप डोळा झापड पडाली का? हे मज कीर्तन असंच आहे बघा. चोर धरल्यावर कुठे नेऊन ठेवतात? पोलिसाच्या घरला गादीवर बसतात नेऊन. महाराज जेल मध्ये ठेवतात. जेल मध्ये. मग जनाबाई महाराज तुम्ही तर चोर धरलेला आहे, मग तो तुम्ही कुठे ठेवला? खाना केला हृदयाबंदी
महाराज सांगतात, हृदय बंदी खाना केला, हा चोर मी धरला खरा, पण आता ठेवायचा कुठे? हृदयात आम्ही तो चोर ठेवलेला आहे. नाही का माझ्या हनुमंतरायांनी कुठे ठेवला? काल रामनवमी झाली, आपल्या हृदयामध्ये प्रभू रामचंद्राला विराजमान केलं. सावता माळी महाराजांनी पांडुरंगाला कुठे ठेवलं? महाराज शेतामध्ये बसलेले होते, ते खुरप असं वळलं, तर कोणी हृदय फाडलं आणि पांडुरंगाला तिथे विराजमान केलं. ज्ञानोपाराय नामदेव महाराज हुडकाय आले होते देवाला. पितांबर बाहेर राहिला होता, पितांबर देवाचा हृदयाच्या बाहेर. सावता महाराज म्हणले, नाही, पांडुरंग कोणी आणलाय इथं? नामदेव महाराजांनी ओळखीलं, तुमच्या हृदयावर कोण मध्ये गेले म्हणले, ते पितांबर बाहेर राहिलाय त्या देवाला. सातवीला गाता त्रैलोक्याचा, सातवीला गाता त्रैलोक्याचा, अदाता त्रिलोक्याचा, सातवीला गाता त्रिलोक्याचा. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. सातवीला गाता त्रैलोक्याचा, सातवीला गाता त्रैलोक्याचा. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. सातवीला गाता त्रिलोक्याचा, सातवीला गाता साठविला दाता त्रैलोक्याचा. हे संत महात्मे आपल्या हृदयात देवाला ठेवतात. आमचे राष्ट्रसंत भगवान बाबा महाराज हृदयामध्ये भगवंताला विराजमान केलं. महाराज काय अधिकार प्राप्त झाला? बैसोनी पाण्यावरी वाचविली ज्ञानेश्वरी. काय अधिकार असेल? पाण्यावर कोणाला बसता येते? बसता येईल का? नाही महाराज, तो संतांना अधिकार आहे. जगाला उपदेश केला आपल्या हृदयात भगवान साठवून. पण लोक मोठे विचित्र, माझ्या भगवान बाबावर सुद्धा आळ घेतला. ज्या इंद्रियावर आळ घेतला, ते इंद्रिय महाराजांनी काढून टाकले. त्रास दिला शरीराला, आणि त्या रक्ताच्या जागेवर, त्या मातीवर काय उगवल्या? रत्न सांगेले देते, धावणी आले देवा, दिले अभय देते, आरती भगवान बाबा. रत्न सांगेले देते, धावणी आले देवा, दिले अभय देते, आरती भगवान बाबा. त्या जागेवर तुळस उगवली नाही का? असा हा संत महात्म्याचा अधिकार आहे. डोळ्यातून अश्रूच्या धारा येतात हे चरित्र सांगताना. संतांनी सोसलं, पण आपल्या सर्वांचं हितच करून दिलं. विढाल विढाल कुंडली कवरदा श्री संत भगवान महाराज. हो? हे संतांचा अधिकार आहे. हृदयात ठेवलं त्यांनी. आपल्या हृदयात काय बसलाय? देव की सगळा संसार, गच 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 संसार भरलाय आपल्या हृदयात. देव ठेवायला कुठं आहे जागा? देव घ्या कोणी, देव घ्या कोणी? संतांनी विचारलं. साठवणीची रुद्रे गाठी, आयता आला घर पुसवणी, बाबा देव घ्या, देवाचं भजन करा, नामचिंतन घ्या, देव घ्या, देव घ्या. कोणीच ऐकायला तयार नाही. देव न लगे, देव न लगे.
साठवणीचे रुंदले जागे, आमच्या हृदयात साठवायला तुझा देव रिकामाच नाही म्हणले. जा तिकडे. देव घ्यायला कोणी तयार नाही. किती सांगा संतांनी, किती सांगू तरी न ऐकती भटकीचे, पुढे शिंदडीचे रडतील. माऊली महाराज कसलं बोलायचे आपले कुर्लेकर. पण त्यांचं बोलणं कठोर होतं, पण हृदयात शिष्याविषयी माया होती. विठ्ठल विठ्ठल. सगळ्या संतांनी सांगितलं, पण आपण ऐकायला तयार नाही. कधी ऐकणार आहोत? काळ आल्यावर. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल. टाळी वाजवा, टाळी. एक टाळी सर्वांनी. एक जोरात हात वर करून. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल. सरतीचे वटी बा, काळ बांधून देईल. सरतीचे वटी बा, सरतीचे वटी बा, काळ बांधून देईल. सरतीचे वटी बा. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. महाराज आम्ही दुसरा म्हणजे कोण येईल? काळ येईल. काळ आमचं ऐकायचं नसेल तर तो काळ तुम्हाला सांगेल, घेऊन जाईल. सरते शेवटी बा, काळ बांधून नेईल. म्हणून संतांचा ऐका, परमार्थ करा. तो पांडुरंग नामदेव महाराज, माऊली महाराज हृदयामध्ये साठवा. साठविला हरी जिही हृदय मंदिरी, त्याची सरली येरधार, झाला सफळ व्यापार. विठोबा रखुमाई. सर्वांनी एकदा हात वर करा. मस्तपैकी भजन करायचं आपल्याला गुरुच. सर्वांनी टाईट हात वर करा. मागचे पुढचे इकडले, वट्यावरले, कट्ट्यावरले, आट्यावरले, घरी बसलेले, सलापावर बसलेले, पत्रावर झोपलेले, छपरावर चढलेले, घरी पांघरणात असलेले, झोपल्या जागी हात वर करा बाबांनो. टाईट हात वर करा. नामदेव माझा 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 माझा, नामदेव माझा मी नामदेवाचा. नामदेव माझा 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 माझा, नामदेव माझा मी नामदेवाचा. नामदेव माझा 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 माझा, नामदेव माझा मी नामदेवाचा. नामदेव माझा 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 मी नामदेवाचा.
खाना केला. बघा एवढं नामचिंतन घेतलेलं हृदयात बसते की नाही. असं हे हृदयामध्ये बसावं. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आराम. की भ्रांतासी कामो विषयावरी. तो हृदयातच आहे पण संत महात्म्याच्या हृदयामध्ये विशेष रूपाने असतो, आपल्या हृदयामध्ये सामान्य रूपाने. अशा प्रकारचा हा परमात्मा साठवला पाहिजे. हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. आणि मग हा तुम्ही कसा आपलासा केला बरं. अजून तिसऱ्या चरणामध्ये जाडा जोडे शब्द शब्दाची जाणाजोड अशा प्रकारची आम्ही केली. कशी केली. शब्द जोडणं म्हणजे काय करणं. थोडं आहे का चिंतन आहे थोडस. आता 2 मिनिटं 5 मिनिटं बस. शब्दाची कशी अडकवली. हे सगळं विश्व शब्द ब्रह्मामध्ये अडकलेलं आहे. अ पासून आहा पर्यंत, क पासून ज्ञ पर्यंत स्वर आहेत. किती स्वर आणि व्यंजन. थोडस आता हे शाळेतला विषय. पुणे शिक्षक 16 स्वर आहेत आणि 18 व्यंजन आहेत. हे सगळे शब्द आहेत. या शब्दाच्या द्वारा सगळे शब्द निर्माण होतात. काहीही कोणतीही भाषा असो, कोणतंही बोलणं असो, इंग्रजी असो, मराठी असो, हिंदी असो, संस्कृत असो, कोणतीही भाषा असो, शब्द कोणते आहेत एवढेच. स्वर आणि व्यंजन. पण याच शब्दाची जोड आपण जर परमार्थाकरता केली तर किती छान आहे. मग कशी जोड करायची. भगवंताचं नाव विठ्ठल या शब्दाची जाडाजोड करायची. राम कृष्ण हे शब्दच आहेत, हे अक्षरच आहेत. पण त्या अक्षराची काय करायची. जाडाजोड करायची. जाडाजोड केल्याशिवाय कसं होईल. होणार नाही. जाडाजोड करावी लागेल. शब्दाला अनन्य साधारण महत्व आहे शास्त्रामध्ये. हे शब्द ब्रह्माशेष. ज्ञानेश्वरी मध्ये बोलतात, ज्ञानोबा आहे, शब्द हे ब्रह्म आहे, ब्रह्माचं स्वरूप आहे. माझा मराठाची बोल कौतुके, पै अमृताते ही पैजा जिंके. ऐसरे ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. एवढी ही मराठी भाषा आपली प्रगल्भ आहे. आणि म्हणून या शब्दाच्या द्वारा त्या शब्दाची जाडाजोड करून ते भगवंताचं जे नाम आहे, मग कोणतंही नाम असेल, कुणाला दत्तात्रयाचं आवडत असेल, कुणाला भगवान शंकराचं आवडत असेल, कृष्ण राम हरी पांडुरंग कुणीही असो, जगदंबा असो, माता असो, सगळे हे त्याचीच रूप आहे. अवघी रूपी तुझी
द्वारा त्याचं नाव घ्या. शब्दे केली जाडाजोडी, शब्दाची जाडाजोड केली आणि त्या विठ्ठलाच्या पायात बेडी घातली. म्हणजे शब्दाची साखळी निर्माण केली. विठ्ठल 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 अशी साखळी निर्माण केली, त्याच्या पायात आड केली. आता कुठं जाईल बोला की? त्याच्या नामचिंतनाची साखळी, त्याच्या नामचिंतनाच्या शब्दाच्या द्वारा ते सगळं बांधून त्याच्या पायामध्ये अडकवलं. शब्दे केली जाडाजोडी, विठ्ठल पायी घातली बेडी. आता आपली वेळ संपत आली आहे. 2 चरणाचा भावार्थ तुमच्या समोर मांडलेला आहे. बचेंगे तो और भी इस अभंगावरच लढेंगे, है की नाही? पुन्हा आठवण करून द्या पुढल्या वर्षी. महाराज हेच अभंग घे म्हणावतो आणि उरलेलं सांग म्हणावा. वेळ संपली आपली. असं हे भगवंताला आपण अर्पण करावं. सगळं जे जे काही आपण केलेलं आहे ते भगवंताला अर्पण करा. धरिला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया दूर. अशा प्रकारचं हे सद्गुरु कृपेचं चिंतन श्री संत एकनाथ गुरु नामदेव महाराज यांच्या कृपाशीर्वादानं हे आपल्या समोर वाङ्मयीन पुष्प व्यक्त केलेलं आहे. जे काही चांगलं असेल ते गुरुवर्यांचं आहे. काही वाईट शब्द असेल वाणीचा दोष समजून पदरामध्ये टाका आणि परमार्थाला लागा. आज दुसरा दिवस हे मंडप भरून जावा. आजूबाजूच्या गावाला फोन करा की बाबा सप्ताह चालू झालेला आहे, तुम्ही ऐकायला या. सप्त्यामध्ये सगळ्यांनी सहकार्य करा. पट्टी द्या. ज्याला भगवंतांनी दिलेलं आहे धन धान्य सगळं मोठं श्रीमंती दिलेली आहे, अवदारे दिलेलं आहे, त्यानं इथं आपली देणगी येऊन फाडा. हेच त्याची देण आहे. इथे जर आपलं दान घडलं नाही तर तो 10 पटीने मग तिकडे दवाखान्यात घेईल. तो भगवान आहे. आणि म्हणून हे विशेष कार्य त्या भगवंताचं आपण सातत्यानं 35 वर्षापासून करत आहात. तुम्हा सर्वांना धन्यवाद. आपलाही नेम टिकून राहू द्या आणि महाराजांचा आता हे असतंच दुसरा दिवस असो. अशी ही सेवा भगवंताच्या चरणावर अर्पण करतो. आणि याच ठिकाणी सेवेला विराम. आज उपस्थित सगळे आमचे गायक मंडळी शिवराम महाराज मृदंगासाठी आहेत. टाळी वाजवा या सर्वांकरता. आमचे सखाराम महाराज आहेत. आमचे महाराज परभणीकर महाराज इकडले परभणीचे, वा अतिशय सुंदर. आणि आमचे हे चोंडीकर महाराज आमच्याकडे शिकाय होते गायन. मस्त गायक तयार झाल्या. पण पुढलं शिका म्हणालो मी त्याला. है की नाही? ज्ञानार्जन करावं. अशी ही सेवा. सर्वजण उपस्थित राहा. हा सप्ताह मोठा करा वरचेवर. हेच महाराजांचा आशीर्वाद व्यक्त करतो. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामय, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग भवेत्. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली